नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग आहे पार्ट 2 कृषी प्रदर्शनाचा। मी म्हटलं होतं आधीच की कृषी प्रदर्शनाचा व्हिडिओ खूप लेंथी आहे, सो पार्ट 2चा व्हिडिओ मी आता अपलोड केलेला आहे। सो तुम्ही तो बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। तुमचे काही सजेशन असतील तर तेही तुम्ही टाकू शकता कमेंटमध्ये। आणि सो आता हे भिंतडे फाउंडेशन पौष्टिक ठीक आहे। बचत गट आहे, त्यांच्या थ्रू इथे स्टॉल लावण्यात गेलेले आहेत मित्रांनो। पॉपकॉर्न वगैरे तुम्हाला दिसतील। आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत। इथे फर्स्ट एडची सुद्धा सुविधा आहे मित्रांनो, कोणाला जर त्याचा लाभ घ्यायचा तर घेऊ शकता। आता आपण आलोय मित्रांनो फुलांच्या क्षेत्रामध्ये। प्रात्यक्षिक पाहण्याचं हे बघा, इथे सुंदर सुंदर फुलं दिसतील तुम्हाला। आता इथून पुढे सगळे फुलंच चालू होतील। सर्व शेतकरी मित्रांनी बाकीच्या रेटच्या तुलनेत रेट जास्त असतो आणि अट्रॅक्शन उत्पादन मार्केटवर उत्पादन चांगलं विकलं जाते, डिमांड जास्त आहे। कृषी 2026 मध्ये ॲग्रोस्टार परिवाराकडून सहर्ष स्वागत। सर्व पिकांचे ही बघा मित्रांनो, ही जी बाजरी दिसते ही खायची नाही आहे, ही जनावरांच्या चाऱ्यासाठी आहे। ठीक आहे, ही सगळी मक्या बिक्याची तुम्हाला पिकं दिसतील इकडे। ही टोमॅटोची लागवड केलेली आहे। वेगवेगळ्या कंपनीची इथे खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा, हे मक्याचं पीक मित्रांनो, याचे डिटेल्स वगैरे इथे लावलेले आहेत प्रत्येकाच्या बाहेर। हे बघा, हे सगळं गव्हाचं आहे। हे मका बघू शकतो मित्रांनो। हायब्रिड मका। इकडे कांद्याची रोपं, पुन्हा इथे ऊसाचे रोप तुम्हाला दिसते, सॉरी ऊसाचं पीक। इथे पुन्हा मित्रांनो आपण आलोय केळीच्या इथे। मार्केटिंग फंड आहे मित्रांनो। जगात सगळ्यात वेगळी चवळी इकडे बघून जा। इकडे बघा, वांग बघा बघा। मित्रांनो, तुम्हाला तर गांडूळ खताबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही ते येऊ शकता।
या बेडवरती 200 लिटर पाणी मारून त्याच्यात ते मोठे सर्टिफिकेट. चौथ्या दिवशी आम्ही दिलेले गांडवांचे कल्चर जे आहे ते याच्यामध्ये टाकायचं. गांडवांचं कल्चर ह्यात टाकल्यापासून दररोज फक्त 2 पाटल्या पाणी दारात कसा सळा शिंपडतो असं वर शिंपडा. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये सरासरी 1 टन गांडवांचं खत तयार होईल. त्या खताचा नमुना सगळ्या खत तयार झालेलं आहे. हे ज्यावेळेला तुमच्या निदर्शनास येईल त्यावेळेला या बेडवरचं पाणी शिंपडणं 1 आठवडा पाणी शिंपडणं बंद केल्यावर काय परिस्थिती होईल? वरनं सुकण्याची प्रक्रिया चालू होईल आणि गांडूळं ओलावा शोधत खाली 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 निघून जातात. वरचं सुकलेलं सगळं खत भरून घ्यायचं. खाली राहिलेला 4 बोटाचा थर आहे त्याच्यामध्ये ओलावा असतो, त्याच्यामध्ये गांडूळ असतात. ते हाताने खेचून नका कोपऱ्यामध्ये घ्यायचं. पुन्हा दुसरा पालापाचोळा काडी घेतला सेम टाकायचं, पाणी मारून थंड करायचं. तेच गांडूळांचं कल्चर पुन्हा याच्यामध्ये वापरायचं. एकदा गांडूळ घेतले की पुन्हा गांडूळ विकत घ्यावी लागत नाही. दर 2 महिन्याला सरासरी ह्याच्यात 1 टन गांडूळ खत तयार होईल. वर्षाला याच्यामध्ये 6 टन गांडूळांची निर्मिती होईल, खताची निर्मिती होईल. एका एकराला जर तुम्ही 2 टन खताची मात्रा दिली तर 3 एकरसाठी बाहेरचं खत घ्यायची आवश्यकता नाही. 3 एकरचं काम हा एकच बेड आहे. त्याचं 5 वर्षाचं आयुष्यमान आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी आणि ऊन ह्या नैसर्गिक कारणाला खराब होतं 20%. याची मार्केटला प्राईस 3600 आहे. आज जर तुम्ही बुकिंग केलं तर 3000ला हा बेडही मिळेल, सोबत 3 किलो गांडवांच्या कल्चरची बॅगही मिळेल, तुमच्या घरी पोच करायची व्यवस्था आणि तिथं येऊन तुम्हाला गांडूळ खत कसं बनवायचं आहे याचं तुम्ही लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन. तेव्हा बाकीचे 28 रुपये द्यायचे. त्यांना बुकिंग करायचं बुकिंग करा, काय शंका असेल तर प्रश्न विचारा. हे बघा मित्रांनो, ही लोक आले लांबून लांबून प्रदर्शन बघायला. त्यांना मराठीही कळत नाही तरी ते प्रदर्शन बघायला आलेले आहेत. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे. ह्या मशिनरी वगैरे दिसत आहेत मला आणि बँक वगैरे पण दिसत आहेत. सो आपण त्याची माहिती घेऊया. आता पहिले आहे PDCC बँक, ठीक आहे. RNS रेझन शाईन बायोटेक, केळीच्या रिलेटेड मला वाटतं यांचं हे इन्फॉर्मेशन दिसते. नाही प्रोडक्ट सेंद्रिय आहे का? मित्रांनो 50 रुपयाला एक केळीचं हे प्रोडक्ट इथं ठेवलेलं आहे सॅम्पलसाठी, तुम्ही बघू शकता. सिरॉन ही सगळी रोपं आहेत मित्रांनो. रोपं नाही, यांचे बियाणे वगैरे आहेत. नेचर डिलाईट एक आहे, त्यांचे डेअरी प्रोडक्ट्स वगैरे तुम्ही बघू शकता. पशु आहार आहे तिथे. कॉम्पो एक्सपर्ट हे बारामती ॲग्रो. बारामती ॲग्रोचे सुद्धा मित्रांनो हे प्रोडक्ट्स आहेत तिथं. वॉटर सिस्टम आहे. सो मित्रांनो, आता आपण आहोत सगळे ट्रॅक्टर्स वगैरे इथे आहेत. शेतीचे रिलेटेड जे काही अवजारे वगैरे तुम्हाला इथं बघायला भेटतील. मित्रांनो, इथे बाबाजी ॲग्रो इंडस्ट्रीज तुम्हाला दिसेल. त्यांचे शेती रिलेटेड वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, म्हणजे कुट्टी मशीन म्हणा किंवा ज्याच्यात आपण चारा बारीक करून जनावरांना देतो. सो हे सगळं इथे आहे. त्याच्यानंतर तुम्ही बदकं बघू शकता इथे पाण्यात सोडलेली आहेत. बदक पालनाचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात येतं मित्रांनो कृषी केंद्रामध्ये. सो तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता. मित्रांनो, हे शेळीपालन जे आहे ते जरा युनिक आहे. वर शेळीपालन आहे, खाली कोंबडी आहे आणि त्याच्या खाली जे आहे फिश फार्मिंग आहे. सो ॲट अ टाईम तुम्ही 3ही उद्योग करू शकता. सो हा एक चांगला उपक्रम तिथे तुम्हाला दिसेल बघायला.
मित्रांनो, ही आहे खाऊ गल्ली. इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे स्टॉल पाहायला भेटेल आणि तुम्ही खाण्याचा आनंद घेऊ शकता. तेही निसर्गाच्या सानिध्यात. खूप सारी झाडं आहेत नारळाची आणि तुम्ही खाली सोय अप्रतिम केलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही बसायला त्रास होणार नाही. तुम्ही निवांतपणे बसून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. मित्रांनो, जवळजवळ मला वाटतं एक 50-60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टॉल्स असतील. सो ही सगळे स्टॉल्स तिथे होते, म्हणजे ऑलमोस्ट महिला बचत गट म्हणा किंवा कोणाचं प्रायव्हेट असेल. सो इथे तुम्ही तुमच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता, आनंद घेऊ शकता. निसर्गाच्या सानिध्यात राहून खूप चांगली व्यवस्था होती. मित्रांनो, आता आपण जात आहोत प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट सगळेच्या सगळे पॉली हाऊस आहेत. सो आता तुम्ही बघताय हे पॉली हाऊस आहेत. एक नवीन तंत्रज्ञान म्हणा आणि याच्यात तुम्ही भाजीपाला कलम करून लावू शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता. कारण की पॉली हाऊसमध्ये उत्पादन घेण्याचा फायदा एक होतो की त्यांच्यावर बाहेरची कुठली रोगराईचा परिणाम होत नाही. थोडं खर्चिक आहे मित्रांनो, पण फायदेशीर पण तेवढाच आहे. सो याच्यात तुम्ही डिपेंड काही भाजीपाला घेऊ शकता. ढोबळी मिरची म्हणा, रेड पेपर, रेड म्हणजे लाल कलरची ढोबळी मिरची, पिवळ्या कलरची ढोबळी मिरची किंवा बाहेरच्या जे व्हेजिटेबल्स आपण म्हणतो झुकनी वगैरे किंवा अजून ॲडव्हान्स त्या तुम्ही याच्यात उत्पादन घेऊ शकता. मित्रांनो, आता हे समोरचं तुम्ही पॉली हाऊस बघता येते. मस्कमेलनची लागवड केली, म्हणजे खरबुजाची उत्पादन घेतलेलं आहे. त्याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या बोर्डवर दिसेल. सो तुम्ही त्याचा आस्वाद माहिती घेऊ शकता. 3 महिन्यानं येते. आजचे दिवस रेस्ट एरियामध्ये विषय माहिती वर आहे तुम्ही तुमची टीम कावेरी कोण राज कसला कावेरी कुठे गेली? कावेरी गेली पळून. एक कडकनाथ दिसतात ना. हां, कडकनाथ. ऑस्ट्रेलियन बोर शेळी. ऑस्ट्रेलियन आहे ना. ऑस्ट्रेलिया दिसतात का ते? ऑस्ट्रेलिया ते दिसतात. हां मित्रांनो, ही बघा पिल्लं छान दिसत आहेत ती. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान आणि गोंडाज पिल्लं आहे ती. मित्रांनो, हा आहे खायचा स्टॉल मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे परत मधुपक्षिका पदार्थ हा दुसरा टप्पा आहे प्रदर्शनाचा. इथे ATM थ्रू तुम्ही पैसेसुद्धा काढू शकता. ही सुद्धा व्यवस्था केलेली आहे. शेळी व कुक्कुटपालन कुठे इकडे आहे का? हे यावेळेस इकडे आहे का? नको, बॉटल लाईन काय पाणी पितो. आता आम्ही चाललो आहे फिश सेक्शनमध्ये, जिथे तुम्हाला मासे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला भेटेल.
चिलापी म्हणा, राहू म्हणा, या प्रकारचे मासे तिथे आहेत. मोत्यांची शेतींची माहितीसुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल. खेकडा पालन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेक्शनमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. मत्स्य अंडी टाकी सूर्यजन अरे त्यात काय नाहीये बाळा, काय घ्यायचं बाहेर तुला बी बघितलं ना ते. बरं होईल. चला बघा कसलं मासे एक नंबर मला माशांचे मानवी आहारातील महत्त्व, गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती प्रशिक्षण, परत व्हर्टिकल असे म्हणजे भरपूर काही तुम्हाला प्रशिक्षण इथे घेतात आहे ते. टाकीसारखं करायचं नाही, त्याचं पण एक मासे खायला बरोबर ना, बाईस आपलं. सो मित्रांनो, हे आहे मधुमक्षिका पालन आणि त्याचंसुद्धा प्रात्यक्षिक आणि विथ प्रॅक्टिकल इथे देण्यात येतं. सो तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे मित्रांनो हा पार्ट 2चा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आणि आशीर्वादाची खूप गरज आहे. तो लाईक आणि सबस्क्राईबमधून तुम्ही द्याल अशी मला अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पुढपर्यंत कंटिन्युअसली बघा.